बोल्या आता काय करायचं काय कळना बोल्या मला लय टेन्शन आले काय बोल्या थांब हो कोणतरी आहे समोर गावातच आहे थांब थांबा थांब गावातच आहे का बघ त्या बाजूला चाल मी ह्या साईडनं चालतो पुढे पुढं पुढे पुढं पुढे बोल्या काही बी कर एकतर कामधंदा तरी कर नाहीतर पैशाची जुळवाजुळव कर लग्नासाठी काहीतरी कर आता काय सांगू 4 पैशात चांगलं कामच मिळणं झालं बाप काय 1 रुपया देणार नाही आणि काम काय 4 पैशात चांगलं मिळणं झालं आणि हे असं लगीन करतोय म्हणल्यावर बाप काय 1 रुपया देणार नाही अरे पण बापानं स्थळं बघायला चालू केलीत मला एखादं पोरगं आवडलं तर लग्न करून टाकल माझं त्याच्यावर आता काय करू पैसे जुळणं कशी करू कळणाच बापाला पैसे मागू शकत नाही बाप काय हानील पर पैसे देणार नाही अरे तू चुकीचा पोरगा ना नाही 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 थांब थांब अरे तू असली लपडी करायला शिकलायस का नाही 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 तुझ्या बापाला सांगतो मी, चुकीचाच पोरगा आहेस तू. काका हो काका पाया पडतो हो काका हो काका पाया पडतो आता काय करू बोंबलं तर बस अगं थांब की एकतरी तू थांब की कसं समजू काय करायचं त्याला कळना 4 पैशाचं काम बी मिळणं झालं आणि ती वरडायला लागल्या पैसे आणलंस तर लगीन करेल नाहीतर तिचा बा दुसराच कोणाबरोबर तरी लगीन लावून देतो म्हटलंय पैशाचं काम भेटलं पाहिजे लागा कुठनं आता पैसे आणू कळणं झालंय अरे काय येडेबिडा झालेस का काय का तुझ्या आत्तेला का पाहिजे एवढी श्रीमंत आहे आणि कशाला तू टेन्शन घेतोय तुला जेव्हा लागतील तेव्हा तुला पैसे मिळतील तुझ्या जागी जर मी असतो ना आत्याचा आणि काकाचा कधीच मर्डर केला असता आणि सगळी प्रॉपर्टी आपलीच पैसे मागायची काही गरजच लागली नसती आणि तुला बोलणार कोण आहे रे आता तू जरी आत्तीला आणि काकाला जरी मारलंस तर त्यांच्या मागं तुला बोलणार कोण आहे आणि तू एवढे एवढे पैसे घेण्यापेरास त्यांची अख्खी प्रॉपर्टीज तुझ्यावर नावावर करून घे की अरे मस्करी केली हे मस्करी गेली हा. मस्करी केली ए, मस्करी करतील खूनबिन बाबा ए मस्करी केली अरे ए, अरे ए अरे अरे ए अरे काय खूनबिन करतील बिरतील अरे मस्करी केली अरे ए लागा काय बी गाणं कशाला बोलत असतेस ऐकायला इथं काय झोपलायस वैरण गाडी आणायची नाही वय मी नाही तुम्ही जावा अरे जा दर ठीक आहे हे घे इथं दर खा दर खावा भुका लागली ती नव का खा चल तर खा चल भोला अरे भोला अरे असं अचानक कसं काय आलास एवढ्या मिनत्या करून करून बोलवत होतो तेव्हा नाही आलास आज दिवस कुठे उगवला म्हणायचा तिकडं समजा बरं आहे नव्ह का
आता आलायस तसा 4 दिवस राहायचं, गडबड करून जायचं नाही बघ. हा चल चल घरात चल. ये लय आनंद झालाय. हा बस पाणी आणते तुला. ये पाणी पे उन्हात नालायस. हे आताच रानात गेले तर बोलवून आणते. लगेच आले बोलवून. का रे बोला. नाही काय बस लगेच आले. हा लगेच आले. काय कर, काम तर केलं पाहिजे, त्याशिवाय पैसे मिळायचे नाही. आज संध्याकाळी आत्तीचा विषय संपवायचा. मग सगळं आपलंच. काय बी कर आणि कसं पण. आव ऐकलं का. मी काय म्हणते. आपला भोला आलाय. चला लवकर घरी. होय उठा की, या लवकर. कधी नव्हत पोरगा आलंय. उठा की, चला लवकर. आलो की चल. कधी नव्हत पोरगा आलंय. चला की लवकर. आलं बघी. बोला कधी आलास? आत्ताच आलं. अरे बाळा खाली का बसलायस? उठ उठ उठ. काय अरे बसलाय काय? असू दे की. नाही 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 उठ की यार. काय किती दिवसात नाही तूच काय आणि तू बाळा. बस आता. बाकी बरं आहेस ना? हा आणि आलायस तसा 4-5 दिवस राहा. जायची काही गडबड करू नकोस. आता येतोयस कधी जातोयस कधी असं नाही चालणार. आणि हो तुझा चहा पाण्याचं बघायचं काय. चहा कशाला, काहीतरी खायला घेऊन या पोराला. पण असं करतो मी, टेलर वडापाव सेंटरमध्ये जातो आणि मस्तपैकी गरमागरम मुलं घेऊन येतो. हा? आणि नुसता वडापाव ना मटण बी घेऊन या पोराला. बरं बरं. जा. आता फक्त रात्रीची वाट बघतोय मी. आलो लगेच मी. हे बघ, मी आता भाताला ठेवते आणि ह्यासनी मटण आणायला सांगितले. मस्तपैकी करूया. जेव्हा दोघं जण मस्तपैकी झोप. तू जरा शांतपणे झोप. कळलं का. आत्ते हा तुला एक विचारू का. विचार की. ते आपलं तुला वाईट वाटणार नाही ना. अरे वाईट कशाला वाटतंय. विचार. ते पैसे पाहिजेत का. नको मग ते
अरे ते काय करतेस सांग की. म्हणजे तुला उत्तर द्यायचं असलं ते, नाहीतर नाही दिलं तर चालतंय. हे बघ, उत्तर द्यायचं का नाही द्यायचं मी बघते, पण आधी सांग तरी. आत्ते म्हणजे माझ्या आप्पानंतर त्यांची जायदाद प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार. आणि मग आत्ते तुझ्या काकानंतर तुझी प्रॉपर्टी कोणाला मिळेल? अरे असं अचानक. राहू दे, मी म्हटलं होतं ना तुला नको उत्तर देऊ. राहू दे, अरे नको पण देस, राहू दे. तसं नको, पण असं राहू अचानक दे. काय झालंय तुला? नाही काय हे बघ, ह्यांच्या मोहर असं काही बोलू नका सर, ना. वाईट वाटेल रे त्यासनी. तू भात ठेव जा 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 होय. जा. वडापाव किती? 4 वडापाव पॅक करा. मिरच्या टाकल्या का? मिरच्या टाकल्या. गेले काय बघ, वाचा कधी काय. हॅलो, का रे तू कुठे आहे? नाही ना. याला गरमागरम वडापाव आणले, मटण पण आणले. अगे हो, अगं ऐकलंस का? हा बोला की. ये बाहेर जरा बाळाबरोबर बसून खाऊया आपण तिघे पण वडापाव. हा हा आणलं गरम आहेत का? गरम आहे. हा हा, बरं झालं. हे घे मला, हे खा खा. हे घे तुला. अरे खा के बरोबर. हाय घे. नको नको, अरे घे. खा खा बाळा. बस एकच. अरे खा, भूक लागलेली दिसते तुला. त्याला अजून एक द्या, द्या त्याला. घेतो नको. नाही, घे घे. अरे खा. भूक अरे लागली एवढं दिसते. काय होतंय? खा 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 खा. खा. घे. अहो ते मटण द्या की. हा हा. खायचं ना आता. हो. म्हणजे कसं लवकर स्वयंपाक करते, हा लवकर जेवशीला आहे का ना, म्हणजे आराम पण करेल पोरग माझं. हं? अरे खा का तुम्ही, खाय खा का लवकर. ठीक आहे, मिरची घे. नको नको, ह्यानं माराय नको. त्यापेक्षा हा बरं.
लका आपण चुकीचा विचार केला. जिनं आपल्यासाठी अख्खं आयुष्य वेचलं तिच्याबद्दलच हे असला विचार. अरे कंच्या बी अडचणीला तिला हाक मार. ती कायम उभी. बापाचं सगळं कर्ज तिनं फेडलं आणि आमच्यावरनं तर जीवच ओवाळून टाकते. आणि मी तिचाच जीव घ्यायला निघालो. तुझं उपकार बापाच्यानं भेटायचं नाही. आणि त्या दिवशी तर कुठे आहे? बाहेर ये लवकर. कुठे आहे? काय झालं बोमलाय? काय झालं? त्याला बाहेर काढा पहिल्यांदा. नाही घरात त्यो. सारखं सारखं खपवून घेणार नाही. कुठं आहे ते बाहेर काढा पहिले त्याला. काय झालं? काय केलं त्यानं? काय केलं? काय केलं ती सांगतो की त्याला. समोर येऊ द्या पहिल्यांदा आमच्या. घरात लपून तर नाही ठेवला. आत कशाला लपून ठेवीन? भाव आहे तो माझा. काय करशील तर बघाच मग. लपून ठेवलं नाही तर काय केलंय मग तुम्ही? त्याला बाहेर काढा पाठदिशी. नाही काढत. काय करणार आहे? तुम्ही काय करणार आहे? अंगावरची कपडे फाडीन आणि कंप्लेंट देईन दोघांच्या नावानं. बाहेर लय डेंजर आहे बाबा. चल जाऊया. असू द्या बघू आपण. लय डेंजर आहे. बाहेर गावल्यावर बघून घेऊ. न जा बघायला येईल. हा जातोय. आणि बाहेर काय केलं का नाही तर कोपऱ्यापासून हातच काढीन. मी घोड चूक केली. लय मोठी चूक केली मी. आत्ते मला माफ कर आत्ते. मी चुकलो. तुझं बाळ चुकले आत्ते. माफ कर. बरं झालं उठलंस. तोंड धु आणि चहा घे बघू. अगं नुसते चहाच वय. अगं नाश्त्याचं पण बघ काहीतरी जाऊन. होय की नाश्ता बी करते. चल बाळा उठ. आत्ते काय रे? काका काय बाळा? माझ्यावर एवढं प्रेम करू नका. अरे काय झालं? मी त्याला ऐकायचं नाही. अरे असं काय म्हणतेस? हा काय झालं तुला? ओ तुम्ही काय बोलला असा का त्याला? अगं मी कशाला बोलून काय कोणाला? नाही काका नाही बोललेलं. मग बाहेरचं कोण काय बोललं का? नाही. नाव सांगते जा दांडाच बशी होती. माझ्यावर एवढं प्रेम करू नका ते. अरे मी त्याला ऐकायचं नाही. काय झालं बाळा? अरे रडतेस कशाला? सांग की काय झालं? सांग की बाळा. तुला एक विचारू का? विचार की. जर मनात वाईट विचाराचा राक्षस आला तर काय करायचं? अरे राक्षस तर सगळ्यांच्याच मनात असते या. पण आपण तसा नाही विचार करायचा. कुणाला लोभाचा, कुणाला फायद्याचा आणि कुणाला बदल्याचा. पण आपण नाही तसं करायचं. आपण चांगलाच विचार करायचा. तरच आपण जिंकतो. आणि त्यावेळेलाच कळतं की आपण माणूस आहे का राक्षस आहे. हाय का नाही? व तुझ्या मनात वाईट विचार आले. तू वाईट वागला तर नाहीस ना आणि वाईट काय केलं तर नाहीस ना. अरे मग कशाला भेटतोस? तू हिथंच जिंकलास. नाही तरी पण मी तुमच्या प्रेमाच्या लायकीचा नाही. मी जातो. बाळा ऐक. ए यार असं अरे हे बघ 4 दिवस राहायसाठी आला होतास का नाही तू? मग काय झालं तुला अचानकच? चांगलं वागणारं तर चांगलंच होतं. थांब टेन्शन घेऊ नकोस. मला माफ करा ते. आता अरे बाळा का असं वागतोयस? पण मी जातो आप्पा. ए मी बाळा. तुमच्या प्रेमाच्या लायकीचा नाही. मी जातो. अरे बाळा असं काय झालं? हा हो जातो. अरे तुझ्याशिवाय आम्हाला कोण हाय का? सांग बरं. हा नगरच असा विचार करूस. हे बघ
तू 4 दिवस राहणार होतास का नाही? मग अचानक काय झालं तुला सांग की. नाही जातो. अरे ए बाळा, तुमच्या प्रेमाच्या लायकीचं नाही. अरे ए बोला, ए बाळा, ए बाळा, ए बाळा, ए लेकरा, ए पोरा, अरे थांब की. हे बघ की नको आत्ते. ऐक की, तू विचारलं होतंस नव्हता, तू विचारलं होतंस नव्हता मला हं की त्यांच्या माघार माझ्या माघार जायच्यात कुणाची होईल? अरे माझ्यापेक्षा त्यांचं मन लय मोठं आहे. त्यांनी मला सांगितलं आपल्यानंतर ही जायदाद सगळी आपण बोलायलाच द्यायची. आत्ते मी त्या लायकीचं नाही आत्ते. नगर असं बोलत तुझी जायदाद माझ्या नावावर नको करूस. नगर असं करूस. अरे तुझ्यानंतर आम्हाला कोण आहे सांग की. हा हाय का तुझ्याशिवाय कोण आम्हाला? मी तुझ्या प्रेमाच्या लायकीचं नाही आत्ते. नको रे बाळा असं करूस. अरे थांब थांब रे थांब बाळा, असं नको करू. नाही मी या जायदादीच्या लायकीचा नाही आत्ते. अरे अरे ए बाळा, ए बाळा नको रे असं करूस. अरे बोला, ए बोला. जागा कुणाची र येड्या, जमीन कुणाची, जाईल आत्मा धन सारी लोकांची. जागा कुणाची र येड्या, जमीन कुणाची, जाईल आत्मा धन सारी लोकांची. जाईल आत्मा धन सारी लोकांची. जाईल आत्मा धन सारी लोकांची.